त्यांनी लहानपणापासूनच आत्मसात केला. त्यामुळे रायरेश्वर मंदिरात अवघ्या 16 वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि त्या क्षणापासून ते अखेरपर्यंत स्वराज्यासाठी झटत राहिले. आज त्यांचे विचार आपल्याला काय शिकवतात? प्रजेचे हित हाच खरा राजधर्म. महिलांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द, हे सगळे त्यांच्या जीवनातून आपण शिकू शकतो. या सगळ्यांची अधिक माहिती आणि प्रेरणा मिळावी म्हणून मी आमंत्रित करत आहे आपल्या महाविद्यालयाचे प्रमुख अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर सुधीर चौधरी, जे आपल्याला मनोगत सादर करून शिवरायांच्या विचारांवर प्रकाश टाकतील. चला तर मग टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया माननीय डॉक्टर सुधीर चौधरी सर यांचे. उपस्थित असलेले आज शिवाजी जयंती, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी उपाधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गट्टाणी, संबंधित विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर बोकनकर, डॉक्टर देशमुख मॅडम, त्यानंतर डॉक्टर पुरी, नंतर डॉक्टर राजगिरे मॅडम आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य. सोनवणे, शीतल पारोटे, खाली बसलेले आकाश रामवार, समाधान राठोड, संतोष डेंगळे, नवनाथ लोखंडे, कैलास चव्हाण, शहराचे अध्यक्ष ढोळे, आणि सर्व उपस्थित तरुण मित्रांनो, मी अधिक काही बोलणार नाही कारण पुढं माझे पूर्वनियोजित कार्यक्रम होते. मला काल अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच